गोलंदाज देखील एक कॅश प्राइज असेल संजय पावशे साहेबांकडनं. जर 3 चौकार मारले तर 500 रुपये आणि हॅट्रिक देखील संपल केली तर देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 चौकारांना 500 रुपये आणि हॅट्रिक विकेटला देखील 500 रुपये. बघा आता मात्र एटीएम ओपन केलंय. चला प्रमुख पाहुणे राहुल सकपाळ आपलं देखील सहर्ष स्वागत असेल मीडिया चषकामध्ये. चला आजच्या दिवसातील शेवटचा सामना मेगा फायनलचा सामना ओम साई विपक्ष तन्मय प्रतिष्ठान. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज रोशन आणि स्ट्राईक एंडला असेल फलंदाज विशाल फुरोले आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल अंकेश पाटणे. आता मात्र त्यांचे बंधुराज इन टीम नसतील त्याची देखील खंत वाटेल ओम साई संघाला. चला सामना चालू करायचा. पुन्हा एकदा मी सांगतो की कॅश प्राइज लागले संजय पावशे साहेबांकडनं. चौकारांची हॅट्रिक जर झाली तर 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक देखील झाली तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच चेंडू फडवून घेण्याचा प्रयत्न. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झाला असता विशाल फुलोरे. बघा पहिलाच चेंडू निर्धाव टाकला तोच म्हणजे विशाल काय गोलंदाजी चालू आहे. सकाळपासून चांगली कामगिरी राहिली तीच म्हणजे रोशनची. सातत्याने आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय आपल्या गोलंदाजीमध्ये तेच म्हणजे रोशनने. पुढील चेंडू गुण दुसरा चेंडू गुण पहिल्या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर रोशन आणि स्ट्रायकेला जाणे. आता मात्र आगाज झालाय. दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारलाय. अजूनही कॅश प्राइज लागू आहे तर अजूनही 2 चौकार मारले तर नक्कीच संजय पावशे साहेबांकडनं 500 रुपये नक्कीच मिळतील तेच म्हणजे विशालांना. ओम साई विपक्ष तन्मय प्रतिष्ठान दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट मैत्रीपूर्ण लढत मैदानात चालू आहे. हा देखील चौकार सलगचा दुसरा चौकार आलाय. 2 चेंडू 2 चौकार नक्कीच मारलेत. चेंडू गेलाय गोळीच्या वेगाने पार आलाय चौकार. 3 चेंडू आणि 8 धावा 3 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र जर या चेंडूवर चौकार आला तर नक्कीच कॅश प्राइज मिळेल तेच म्हणजे विशालला. तीन चेंडू आणि 8 धावा 3 चेंडू आणि 8 धावा. काय आगाज केला. पहिलाच चेंडू निर्धाव टाकला होता त्यानंतर 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत तेच म्हणजे विशालने. एक घातक असा फलंदाज आणि संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या चेक झालाय. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती आणि आता मात्र कॅश प्राइज देखील गमावलाय विशालने. नक्कीच जर तिसरा चौकार आला असता तर मात्र 500 रुपये मिळाले असते पण सिंगल स्वरूपात 1 धावसंख्येच्या एकूण 9 धावा झाल्या. 4 चेंडू उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिलं षटक मार्ग असते. आजच्या दिवसातील मेगा फायनल शेवटचा सामना मैदानात रंगलाय तोच म्हणजे ओम साई गणेश विपक्ष तन्मय प्रदर्शन. 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. एक संघ डोंबिवली संघ आणि एक संघ दिवा असे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात. धावसंख्या स्थिर म्हणजे 9 धावा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय मनोजने. पूर्णपणे अनुभव पणाला लावलाय. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा देखील वाचवल्यात आणि धावसंख्या 2 अंकात 10 धावा झाल्यात. बघा जर्सी नंबर देखील 10च आहे विशालांचा आणि धावसंख्या देखील 10 झाल्यात.
पुन्हा एकदा हलकाताने खेळण्याचा फक्त चेंडूला सन्मान देण्याचं काम आणि षटक देखील संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक झाला बिनगडी बाद 11 धावा. चला वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम आले. शुभमचा विचार करतो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा इन ऍक्शन दिसेल. तेच म्हणजे त्यांना प्रतिष्ठान संघाकडून धावसंख्या झाली 11 धावा. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. पहिलाच चेंडू अवंतर टाकलाय. पहिलाच चेंडू वाईट चेंडू अवंतर रूपात एक धावसंख्या झाली. 12 धावा झाल्यात. बघा हा चेंडू पंचाने त्वरित नऊ चेंडू घोषित केलाय. वाईट चेंडू घोषित केलाय. हा देखील अवंतर रूपात धावसंख्या झाल्या एकूण 13 धावा झाल्यात आणि पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि एकही चेंडू आतापर्यंत लीगल फेकलेला नाहीये गोलंदाज शुभमने. आता मात्र नक्कीच कमबॅक केलंय. 2 अवंतर चेंडू त्यानंतर एक निर्धाव चेंडू. काय चेंडू टाकले. चेंडू पडताच नक्कीच सरळ गेलाय तच म्हणजे ज्येष्ठ रक्षकाच्या हातात आणि आलाय निर्धाव चेंडू. बघा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न चालू होता मैदानात आणि लीग बॉलच्या स्वरूपात एक धाव. चौथा धावा झाला. दुसऱ्या षटक मैदानात मार्गाचे उर्वरित 4 चेंडूचे खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज अंकेश आणि आलाय चौकार. बघा आल्या चौकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिलाच चेंडू फेस करत होता गोलंदाजाचा. पहिलाच चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय. चौकार मारलाय तोच म्हणजे अंकेशने. बघा नक्कीच त्यांचे बंधुराज आज या संघात खेळत नाहीयेत तरी देखील कोणत्याही प्रकारची कमी या संघाला भासत नाहीये. हा संघ मेगा फायनल मध्ये थेट त्यांना प्रतिष्ठान संघासमोर फाईट करतोय. धावसंख्या झाल्यात 18 धावा आणि दुसऱ्या षटकाचा विचार दुसऱ्या षटकातील 3 चेंडू खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज कोण तर अंकिश आहे. अंकिशने देखील एक चौकार मारला आपल्या संघासाठी. हॅलो आणि हा देखील चौकार आलाय. आता मात्र अंकिशला देखील संधी निर्माण झाली आहे. हा चौकार आला तर अंकिशला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल तेच म्हणजे संजय पावशे साहेबांकडून. धावसंख्येत वेगाने वाढ. धावसंख्या 22 धावा झाल्या. 2 चेंडू 2 चौकार मारले तेच म्हणजे अंकिशने. षटक थोडस महाग ठरलंय का तर नक्कीच ठरलंय. आतापर्यंत धावसंख्या खर्च केल्यात एकूण 11 धावा खर्च केल्यात आणि चेंडूंचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत फेकले तेच म्हणजे 4 चेंडू आतापर्यंत फेकले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का अंकेश. वाईट चेंडू अजूनही हॅट्रिक ऑन असेल. अवंतर रूपात धावसंख्येचा 23 धावा. हा चेंडू देखील सोडून दिला. हा चेंडू देखील वाईट चेंडू असेल. सलगचा दुसरा चेंडू अवंतर रूपात धाव. सलगचा दुसरा वाईट टाकलाय. धावसंख्या झाली 24 धावा. आतापर्यंत 12 धावसंख्येचं षटक टाकलंय आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला आता मात्र नक्कीच संधी देखील गमावली आणि आला निर्धाव चेंडू. संधी निर्माण झाली होती कॅश प्राइजची ती देखील गमावली अंकिशने आणि धावसंख्या स्थिर ती म्हणजे 24 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे.
दुसरं षटक मैदान मार्ग असते थोडंसं महागडं षटक नक्कीच ठरलं होतं आणि हा देखील आलाय चौकार. चौकाराने षटकाची गोड केली तीच म्हणजे अंकेशने आणि षटक देखील समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्त धावसंख्या झाला प्रकार एकूण 28 धावा. चला प्रमुख पाहुणे एक चांगले पुरस्कर्ता आणि एक चांगले देणगीदार म्हणून ज्याची ओळख आहे नवनीत वजे आपण देखील यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल मोरया चषकामध्ये. बघा आपण कुठे असाल नवनीत सर तर आपण देखील यायचंय मंचावर आपलं देखील स्वागत केलं जाईल मोरया चषकामध्ये. दोन षटकाच्या संबंधित धावसंख्या फुकावर झाली त्यांची 28 धावा. एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही. एक चांगली सुरुवात करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि नवीन गोलंदाज आलाय प्रणेश आलाय. बघा पहिल्याच्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं प्रणेश का आगास चालू आहे. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. सातत्याने चौकार दोन्ही फलंदाज मारतात. कोणताही गोलंदाजाला सेट करून दिला नाही आतापर्यंत. पहिल्याच्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं गोलंदाजाचं आणि सूर्यक्षेत्रक्षा पूर्णपणे देवेंद्रने झोकून दिलं होतं आणि आपल्या संघासाठी 3 धावा देखील वाचवल्यात. आणि आता मात्र विचार केला धावसंख्या झाली 33 धावा झालाय. तिसरं षटक मैदान मार्ग असते आणि धावसंख्या 33. एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही. हा देखील प्लस पॉईंट असेल तोच म्हणजे ओम सैगनी संघाचा. चला वाईट चेंडू 95 नो वाईट +1 एकूण 2 धावा. धावसंख्या 35 झाली आणि तिसरं षटक मैदानात मार्ग असते आणि विचार केला तर 2 चेंडू आतापर्यंत लीगल टाकलेत गोलंदाजाने आणि 7 धावा नक्कीच खर्च केल्यात. पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता विशालने तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. हा देखील स्वीपचा फटका आणि हा देखील आलाय चौकार. बघा सातत्याने स्वीपचे फटके मैदान मारत आणि स्वीपचा फटका सक्सेसफुल देखील होताना दिसतोय तोच म्हणजे विशालच्याकडून आणि धावसंख्येचा फटका 39 धावा झाल्यात. हे षटक देखील महागडं करण्याचा प्रयत्न चालू आहे विशालचं. आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि 11 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजाने. आता मात्र टिनू देखील थोडासा टेन्शन मध्ये आलाय. 39 धावा खर्च झाला आणि एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. हा देखील चौकार पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. हा देखील आलाय चौकार. आता मात्र पुन्हा एकदा संधी नक्कीच निर्माण झाली आहे. या चेंडूवर जर चौकार मारला चौकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली तर नक्कीच कॅश प्राइज असेल तेच म्हणजे फलंदाज विशालला. बघूया चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करेल का विशाल का त्याला रोखेल गोलंदाज फणीश. बघा नक्कीच झाली चौकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली. 500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय. हा फलंदाज आजच्या दिवसातील 4थी चौकाराची हॅट्रिक नक्कीच संपन्न केली तीच म्हणजे विशाल फुलोरे. काय दर्जेदार बॅटिंग. 27 धावसंख्येवर 13 चेंडू आणि 27 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय
ही खेळ जर आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती असेल की एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. नक्कीच 27 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय आपल्या संघासाठी. बघा आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर गाठला होता 56 धावसंख्येचा आणि विचार करता तिसऱ्या षटक मार्ग असतं आणि तिसऱ्या षटकाच्या अभाव धावसंख्या झाली 47 धावा. उर्वरित या षटकातील एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज कोण आहे तर विशाल फुलोरे. आणि आता मात्र कॅचची संधी. नक्कीच बघा रिचेक नक्कीच होणार नाहीये कारण की आपण रिप्ले केला नव्हता त्यामुळे रिचेक होणार नाहीये याची देखील पंचाने नोंद घ्यायची. जो डिसिजन असेल तो ऑन फील्ड डिसिजन असेल. षटक देखील संपन्न झाले. पंचांनी सिंगल धाव डिक्लेअर होऊन सिंगल धाव नक्कीच घोषित केली आहे आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसऱ्या गोलंदाजी मार्कवर आला गोलंदाज मनोज आणि धावसंख्या झाली 48 धावा झाल्यात. बघा पंचांनी जो ऑन फील्ड डिसिजन दिलाय आपण चेक देखील केलं होतं. बघा आपण या मैदानात फक्त एक कॅमेरा लावलाय आणि त्या अँगलने चेक करणं सोपं काम नसतं तरी ते देखील करून दाखवलंय. तर WTC टीमला देखील मनपूर्वक आभार असेल. त्यांनी देखील सकाळपासून चांगली कामगिरी
काय टर्न केलाय आलाय निर्धाव चेंडू. बघा साहिल मोरेसाठी देखील टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एक चांगली कॅमगिरी सकाळपासून पार पडतो आपला कॅमेरामधून. एक चांगलं चित्रण WTCचं. हा स्वीपचा फटक्याचा नाही तर चटका लागलाय गोलंदाजाला. सुरेख फटका सातत्याने स्वीपचा फटका आणि सांघिक अर्धशतक नक्कीच कंप्लीट झालेत. 50 धावा झाल्यात. 52 धावा नॉकआउट. काय फलंदाजी चालेल बघा. स्पर्धेतील उच्चांक स्कोर 56 धावसंख्येचा आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या 52 धावा झाल्यात आणि उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये किती मोठे फटके मारेल आणि कोणता फलंदाज आणि कोणता गोलंदाज कोणावर भारी पडेल. आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. एक मोठा मासा गाळायला लागलाय तोच म्हणजे विशाल बाद झालाय. चला नवीन फलंदाजाला ओम म्हात्रे आलाय युनिट नंबर 3 वर. एक गोल्डन विकेट या स्पर्धेतील मिळाली. तीच म्हणजे विशाल डगआउट मध्ये परतलाय. बघा पुन्हा एकदा रनआउटची संधी नक्कीच निर्माण झाली आहे. पंचांकडे अपील केली जाते का तर पंच बघा पुन्हा एकदा चेक करतात पंच. चला नक्कीच फलंदाज बाद असेल रनआउटच्या स्वरूपात. आपण चेक देखील केलंय. आणि चेंडूचा विषय घेतला 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावसंख्या झाली धावफलकावर 52 धावा. बघा काय कॅमेरा वर्क आहे. आपण पुन्हा एकदा चेक करू शकतो आपल्या मोबाईलवर की फलंदाज नक्कीच रनआउट होता. नाही ना कौस्तुभ नाही तो शेंडीचं नाव काय माहिती. निखिल बॉलर आहे. चला पंचांच्या दोन्ही ह्या संबंध अवंतर रूपात एक धावसंख्येचा प्रकार झाली ती म्हणजे 53 धावा झाल्यात. या स्पर्धेला उच्चांक स्कोर आहे तो म्हणजे 56 धावसंख्येचा. तो नक्कीच मोडेल का ओमसाई संघ का त्यांना रोकेल तोच म्हणजे तन्मय प्रतिष्ठान संघ. आता मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी. फलंदाज बाद झालाय तोच म्हणजे विकी आल्या पावली परतावं लागेल विकीला देखील. आणि नवीन फलंदाज अमित आलाय. कारण यांचे बंधुराज आलेत. अमित देखील चांगला खेळाडू आहे. सातत्याने सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी नक्कीच करतो. तोच आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. धावसंख्या स्थिर तीच म्हणजे 53 धावा. आणि स्पर्धेतील आणि पहिल्या 17तील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज अंकेश पाटणे आणि शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज उर्फ मन्या पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानात चालवलाय का आणि फलंदाज बाद झालाय. नक्कीच
उच्चांक स्कोर मोडलेला नाहीये आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे फक्त 55 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 55 धाव विजयासाठी एक मोठं आव्हान ठेवलंय. 55 धावसंख्येचं ते पार पाडेल का त्यांना रोकेल तोच म्हणजे ओम साई संघ. ओम साई गणेश संघ विपक्ष तन्मय प्रतिष्ठान, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट मेगा फायनलचा सामना मैदानात नक्कीच रंगलाय. 24 चेंडू आणि 55 धावा. 24 चेंडू आणि 55 धावा. काय खेळ खेळले होते विशालने. वैयक्तिक 30 धावा नक्कीच खेळल्या होत्या आपल्या संघाला. एक फायटिंग टोटल नक्कीच कंप्लीट करून दिली आहे आपल्या संघाला. आता मात्र ते आव्हान किती प्रमाणात पुरेसं आहे ते देखील थोड्याच वेळात म्हणजे ह्या 24 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला समजेल. आणि पुन्हा एकदा मैदानात एक सकपाळ सन्मान केला जाईल. राहुल सकपाळ यांचा सन्मान करतील तेच म्हणजे भगवान धुरी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा नक्कीच सत्कार केला जाईल. तर पाहुण्यांना देखील विनंती असेल की आपला यथोचित सन्मान आपण पार पाडायचा. राहुल सकपाळ यांचा देखील सन्मान केला जातोय तोच म्हणजे भगवान धुरी. बघा मंगलमूर्ती संघाचा जो खेळाडू सचिन धुरी यांचेच वडिलांच्याच हस्ते आपण सन्मान देखील पार केला जातो मैदानात. तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. आज आपले वडील देखील ही स्पर्धा बघायला आलेत या क्रीडांगणामध्ये आणि आपल्याच वडिलांच्या हस्ते देखील सन्मान पार केलाय. तर नक्कीच प्राऊड फील असेल बाबांना देखील. मनोज नॉन स्ट्रायकरला अनिकेत आहे ना. धन्यवाद. बघा वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिला षटक गोलंदाज मार्कवर गोलंदाज लेफ्ट पॅम गोलंदाज अंकेश स्ट्रायकेंडला असेल फलंदाज मनोज. 55 धावसंख्येचं एक मोठं आव्हान ठेवलं तेच म्हणजे तन्मय प्रतिष्ठान संघासमोर पहिला चेंडू. मेगा फायनलचा सामना दुसरं सत्र नक्कीच चालू झालंय मैदानात. काय सामना रंगलाय. एक मोठं आव्हान ठेवलं तेच म्हणजे दिवा संघ तन्मय प्रतिष्ठान संघासमोर पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर अंकेश पाटणे स्ट्रायकरला फलंदाज मनोज उर्फ मनोज. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण देखील झालंय बालनकडून. आपल्या संघाचं नक्कीच खात्याच ओपन केलंय. धावाचा श्रीगणेश नक्कीच झालाय सिंगल स्वरूपात. आणि मात्र स्ट्रायकरला फलंदाज न्यू बॅटर अनिकेत. पहिला चेंडू घेऊन अनिकेतसाठी अंकितचा. आता मात्र अवंत रूपात एक धाव. वाईट चेंडू टाकल्या पंचांनी त्वरित घोषित केलंय. एक चेंडू आणि 2 धावा. अवंत रूपाची धाव. बघा आता मात्र
चला पंचाने त्वरित नो चेंडू देखील घोषित केले आहेत. जर आपल्याला कोणते अडथळा असेल तर आपण आपल्या लाईव्ह वाहिनीवर नक्की चेक करायचं. बघा टप्पा प्रॉपर ऑन द लाईन होता, त्यामुळे पंचाने नो चेंडू देखील घोषित केलाय. येणारे चेंडू 23 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 51 धावसंख्येची. सामना नक्कीच मोठा आहे, संघर्ष नक्कीच करावा लागेल तन्मय प्रतिष्ठान संघाला. आणि आता रनआउटची संधी निर्माण झाली होती, आता मात्र फलंदाज बाद झालाय. चला फलंदाज पास झाले. काय सुरेख थ्रो केला होता गणेशने पहिल्या मध्ये चेंडू गॅदर केला, त्यानंतर सुरेख थ्रो देखील केलाय गोलंदाजाकडे आणि फलंदाज बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला लागलाय, तोच म्हणजे तन्मय प्रतिष्ठा संघाला आणि हा चेंडू मिळतो. बघा कमबॅक झालाय. येणारे चेंडू 21 आणि विजयासाठी आवश्यकता आहे तीच म्हणजे 51 धावसंख्येची. एक मोठं आव्हान ठेवलं होतं, तेच म्हणजे तन्मय प्रतिष्ठान संघासमोर ते आव्हान पार. बघा पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. येणारे चेंडू आणि 20 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 50 धावसंख्येची. 50 धावा पाहिजेत आणि 20 बॉल. उर्वी 2 चेंडूचा खेळ बाकी, पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला फलंदाज शुभम आणि पंचाने त्वरित 9 चेंडू देखील घोषित केलाय. 9+1 एकूण 2 धावा. धावसंख्येत झाली वाढ, धावसंख्येत झाली धाव फलकावर एकूण 7 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील आणि प्रेक्षकांची गर्दी बघा. फायनल मॅच साठी नक्कीच प्रेक्षक देखील आलेत. प्रेक्षक वर्ग बऱ्याच वेळानंतर मेगा फायनल साठी मैदानात दाखल झालेत. एक मोठा संघ, एक दादा संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना दिसत आहेत. चला निर्भर चेंडू आलाय. शेवटचे चेंडू बाकी, धावसंख्या स्थिर 7 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आणि आता मात्र चौकार आलाय आणि षटक देखील संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक झाला तर म्हणजे 11 धावा आणि पहिलं षटक देखील संपलं. एक बघा एक पहिला चेंडू सिंगल धाव, त्यानंतर वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट. बघा ना पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 2 वाईट टाकलेत, त्यानंतर एक नो बॉल टाकले, त्यानंतर एक विकेट देखील संपन्न झाले. किती बॉल टाकले बाबा? 7 बॉल. चला इनिंग नंबर 2 गोलंदाज नंबर 2 वर आला गोलंदाज विशाल. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 45 धावसंख्या. 18 चेंडू आणि 45 धावसंख्या.
पहिलाच चेंडू नो टाकलाय. खूप लांबवर पिच केला होता चेंडू. हा पिच चेंडू नक्कीच पिच केला होता, त्यामुळे चेंडू नो चेंडू घोषित केला पंचांनी. आणि बघा पंच सिंगल धाव. धन्यवाद. सिंगल स्वरूपाची धाव असेल. हा चेंडू वाईट टाकलाय. पहिला चेंडू नो, त्यानंतर सिंगल स्वरूपाची धाव आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. बघा निर्धार चेंडू टाकलाय. काय वेगवान चेंडू टाकलाय. बघा झूम बघा, क्वालिटी बघा. आलाय चौकार आलाय. प्रत्युत्तर त्वरित दिलाय. येणारे चेंडू चला या फलंदाज देखील संधी निर्माण झाली तर अजून 2 चौकार मारले तर या फलंदाज देखील 500 रुपयाचा मानकरी ठरेल. जर चौकाराची हॅट्रिक संपन्न झाली तर शुभमन देखील 500 रुपयाचा मानकरी ठरेल. येणारी चेंडू 15 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 38 धावसंख्येची. बघा सुरेख क्षेत्ररक्षण, काय पूर्णपणे झोकून दिले. काय एफर्ट दिसतात मैदानात. चौदा चेंडू आणि 37 धावा. लक्ष फार मोठं ठेवलं होतं. त्याच लक्षाचा पाठलाग करतातच म्हणजे तन्मय प्रतिष्ठान संघ. मनोज पूर्णपणे आपला अनुभव पणाला लावतोय आणि विचार केला तर आतापर्यंत एक गडी नक्कीच संपन्न केलाय, तोच म्हणजे ओम साई संघाने. आणि आता मात्र नो चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि फलंदाज नॉट आउट असेल. नक्कीच नशीबवान असेल फलंदाज. एक संधी नक्कीच मिळाली आहे आणि धावसंख्येत नोने झाली आहे वाढ. धावसंख्येचा फरक झाली तीच म्हणजे 19 धावा. उर्वरित दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. आता मात्र नशीब 19 धावा झाल्यात. चला मनोजसाठी देखील एक अजून एक संधी असेल. 2 चेंडूवर देखील 2 चौकार मारले तर संजय पावशे साहेबांकडे नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण आता मात्र कॅश प्राइज गमावलंय. बघा एक कॅश प्राइज लावला होता ते नक्कीच संधीचं सोनं केलंय. त्याच म्हणजे विषयाने 3 चौकार नक्कीच हॅट्रिक कंप्लीट केली होती चौकारांची. आता मात्र पुन्हा एकदा बघा एक चेक कंप्लीट झालाय. आणि षटक देखील संपन्न झालंय का तर षटक संपलंय आणि धावसंख्या झाली तर एकूण 23 धावा. येणारी चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 32 धावसंख्येची. प्रति षटकामागे 16 धावा. चला शुभम साठी देखील सुवर्ण संधी असेल. संजय पावशे साहेबांकडनं जर या गोलंदाजाने हॅट्रिक संपन्न केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलंय. 1000 रुपये कमवेल का? नक्कीच आपला किस्सा भरेल का गरम करेल? शुभम मूर्ती लहान पण कीर्ती महान. 12 चेंडू आणि 32 धावा. काय समीकरण बघा. फक्त मागून आवाज होता फक्त तुला 6 चेंडू टाकायचे. नक्कीच सामन्यामध्ये शिरकाव करेल का तन्मय प्रतिष्ठान संघ? येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 32 धावसंख्येची. बघा नक्कीच या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे.
आलाय पहिला चौकार आलाय का तर पहिला चौकार आलाय आगाज झालाय 3 चौकाराला नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय तेच म्हणजे संजय पावशे साहेबांनी पहिला चौकार नक्कीच आलाय चौकाराची हॅट्रिक कंप्लीट होईल का 500 रुपयाचा मानकरी ठरणार दुसरा खेळाडू ठरेल का एक खेळाडू नक्कीच ठरलाय तोच म्हणजे विशाल फिलोरे ओमसाई संघाचा त्यांनी देखील आजच्या दिवसातील चौथी हॅट्रिक कंप्लीट केली चौकारांची पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार मारलाय येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी आवश्यकता 30 म्हणजे 28 धावसंख्येची कमबॅक करेल का तन्मय प्रतिष्ठान संघ येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी आवश्यकता 28 धावा कोणता संघ कोणत्या संघावर भारी पडेल ओमसाई संघ ओमसाई गणेश संघ का तन्मय प्रतिष्ठान संघ एक संघ दिवा तर एक संघ डोंबोली दिवा की डोंबोली दिवा की डोंबोली की डोंबोली की दिवा बघा बघा ऍक्शन देखील अनोखी आहे काय चेंडू टाकतो बघा निर्धाव चेंडू टाकलाय ज्या चेंडूची गरज होती ओमसाई संघाला तो चेंडू नक्कीच टाकलाय येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी आवश्यकता आता मात्र समीकरण थोडस लांबलंय 28 धावसंख्येची गरज 10 चेंडू आणि 28 धावा आणि फलंदाज बाद झालाय ज्या विकेटची गरज होती तो विकेट वाईट चेंडू पण चेंडू नक्कीच काउंट केला जाईल याची देखील नोंद घ्यायची स्कोअरनी बघा संधी आहे शुभमसाठी 2 विकेट जर नक्कीच घेतले तरीही 500 रुपयाचा मानकरी ठरेल तोच म्हणजे शुभम संजय पावशानी साहेबांनी नक्कीच एटीएम ओपन केलंय आता 1000 रुपये लावलेत बघा सातत्याने प्लस होत आहेत पण मायनस करून देत नाहीये साहेब एटीएम नक्कीच ओपन केलंय चला आता मात्र नवनीत साहेबांनी देखील नवनीत वजे साहेबांनी देखील कॅश प्राइज ओपन केलंय आपला एटीएम ओपन केलंय जर एक गडी आतापर्यंत बाद केला कोणताही फलंदाज बाद केला तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल तेच मात्र शुभमला नक्कीच सातत्याने कॅश प्राइज लागतात या गोलंदाजावर अवा काय चेंडू टाकले पुन्हा एकदा अवंतर रूपात बघा काय चेंडू टाकतो काय ऍक्शन आहे एक वेगळी शैली टाकण्याचा प्रयत्न चालू शुभमचा नक्कीच कॅश प्राइज लागले बघा हा चेंडू देखील अवंतर आलाय कमबॅक करेल का तन्मय प्रतिष्ठान संघ 9 चेंडू आणि 25 धावा 9 चेंडू आणि 25 धावा या गोलंदाजावर सातत्याने कॅश प्राइज लागते प्रत्येक विकेटला कॅश प्राइज लागले जर कोणताही फलंदाज बाद केला तर नवनीत वजे साहेबांकडून देखील 500 रुपये आणि 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल तेच म्हणजे संजय पावशे साहेबांकडून बघा 1500 आपल्या घरी घेऊन जाईल का बघा हा चेंडू देखील वाईट सलगचा तिसरा चेंडू अवंतर टाकलाय कमबॅक करावा लागेल येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 24 धावसंख्येची 9 चेंडू आणि 24 धावा काय सामना रंगल्यामध्ये सातत्याने फिल्डिंग चेंज करावं लागते आणि संघाचा कर्णधार नक्कीच मैदानात उतरलाय टिनू हा चेंडू देखील वाईट टाकलाय चौथा वाईट चेंडू कॅश प्राइज नक्कीच लागलाय या गोलंदाजाला पण आता मात्र कमबॅक करावं लागेल येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी आवश्यकता 23 धावसंख्येची बघा आता मात्र निर्धाव चेंडू टाकलाय 10वा चेंडू टाकलाय पण निर्धाव चेंडू टाकलाय नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत एकूण 10 चेंडू आतापर्यंत खर्च केलेत आणि धावा देखील खर्च केल्यात 9 धावा आणि आलाय चौकार आलाय कमबॅक करेल का टिनू आपल्या संघासाठी येणारे चेंडू येणारे चेंडू 7 आणि आवश्यकता असेल विजयासाठी 19 धावसंख्येची जर चौकार आला तर मात्र नक्कीच कमबॅक करेल तोच म्हणजे तन्मय प्रतिष्ठान संघ
एक चौकार नक्कीच अपेक्षा असेल. 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू आणि 19 धावा. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित शेवटचा चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातील. बघा आता मात्र पूर्णपणे सामना झुकलाय. तोच म्हणजे ओम साई संघासमोर येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असलेल्या 18 धावसंख्येची 4 चौकार नक्कीच मारावे लागतील 6 चेंडू मध्ये. आता मात्र कोणता गोलंदाज चला डिसिजन देखील कंप्लीट झालंय आणि गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक येणारे 6 चेंडू आणि 18 धावा नक्कीच डिफेंड करायचेत. त्याच म्हणजे ओमसाई संघाला आणि तेवढा असं घातक फलंदाज स्ट्राईक एंडला असेल तोच म्हणजे टिनू बेडेकर. या 18 धावा करेल का कंप्लीट? बघा आता मात्र नीरज म्हात्रेने देखील कॅश प्राइज लावले. जर हॅट्रिक संपन्न केली तर विकीसाठी देखील कॅश प्राइज असेल म्हणजे 500 रुपयाचं. तेच म्हणजे नीरज कडून. बघा मित्रावर देखील एटीएम ओपन केला जातोय. खंबीर पाठीराखे ओमसाई गणेश संघाचे नीरज म्हात्रे. बघा पुन्हा एकदा कॅश प्राइज. जर चौकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली तर 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तरी 1000 रुपये असेल कॅश प्राइज असेल म्हणजे संजय पावशे साहेबांकडनं. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 5 चेंडू आणि 18 धावा आणि आता मात्र एकच धाव असेल. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 17 धावसंख्येची. सामना पूर्णपणे झुकलाय तोच म्हणजे ओमसाई संघाकडून. बघा फलंदाज बाद झालाय. पूर्णपणे सामना झुकला आणि सामना देखील सोडलाय का तर हो नक्कीच सामना देखील सोडलाय. तन्मय प्रतिष्ठान संघाने रोशन आलाय. बघा आलाय पहिला चौकार तर नक्कीच आलाय. येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 30 म्हणजे 13 धावसंख्येची. 2 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली आणि बघा कॅश प्राइस तर नक्कीच आहे. जर आपण चौकार मारला तर नक्कीच 1000 रुपये तरी आपण आपल्या खिशातून नक्कीच घरी घेऊन जाल. चौकार मारा आणि 1000 रुपये नक्कीच घेऊन जा. बघा रोशन सोडला तर आलाय चौकार आणि 1000 रुपये कमवले. नक्कीच एटीएम ओपन केला होता आणि चौकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली. तीच म्हणजे रोशनने करून दाखवलंय. तो देखील फलंदाज ठरलाय ज्यांनी चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली.